आणि सुरुवातीलाच मोठी बातमी, वसई विरार आणि नालासोपाऱ्यात प्रचंड पाऊस झाल्यानंतर आता अनेक भाग अजूनही पाण्याखाली गेलेले आहेत। नागरिकांना वीज आणि पाण्याविना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी साचून राहिलंय आणि त्यामुळे रहिवाशांना अर्थातच पाणी बाहेर काढणं आणि पंप विकत घेऊन ते बाहेर काढणं याशिवाय दुसरा उपाय नाहीये। भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी सुद्धा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। अनेक अडचणींचा हा काळ खरं तर पाहायला मिळतोय आणि लोकप्रतिनिधी मात्र या भागात कुणीही फिरकलेले नाहीयेत अशी तक्रार ही रहिवाशांकडून केली जाते। नालासोपाऱ्यातल्या लिंक रोड परिसर या परिसरात हे साचलेलं पाणी आहे आणि याच भागात रहिवाशांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। वसई विरार नालासोपारा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अद्यापही जनजीवन विस्कळीत आहे। नालासोपारा पूर्वेच्या आसोल रोड आणि लिंक रोड परिसरातली ही दृश्य पाहू शकताय। रस्ता कशा पद्धतीने जलमय झालेला आहे आणि काही सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि त्या सोसायट्यांमधील नागरिकांचं जीवन अक्षरशः लोक वैतागलेली आहेत। मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। काही सोसायट्यांमध्ये आपण पाहू शकताय, माझ्या डाव्या साईडला जीवन ज्योत सोसायटी आहे, जीवन चेतना सोसायटी, आणि या सोसायटी मधले जे रहिवासी आहेत त्यांना घरात जायचं असेल तर साधारण कमरेभर पाण्यातून जावं लागतंय आणि नागरिकांनी स्वतः पंप लावून त्या सोसायटी मधलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही नागरिक आहेत आपल्या सोबत, काय सांगाल, कशी परिस्थिती आहे एकंदरीत? एकंदरीत परिस्थिती बोलली तर फार डेंजर परिस्थिती आहे, कारण जे पाणी आहे ते आमच्या टाकीत पण गेलंय। आता आम्ही 24 आमचे हाल झाले आहेत। पूर्ण टाकीत आमच्या पाणी, घाणेरडं पाणी गेलं, पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पूर्ण घाणेरडं पाणी गेलंय। तसेच लोकप्रतिनिधी म्हणून कोणी ते अजूनपर्यंत आले नाहीयेत आणि ही जी गटारे आहेत ती वर्षानुवर्ष तशीच साफ करत नाही, फक्त वरचा गाळ घेतात, बाकी काय करत नाही। नक्कीच गटारं साफ केली जात नाहीत आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा इकडे ढुंकून बघितला नाही असा स्थानिकांचा आरोप आहे। काकी, काय सांगाल या परिस्थितीबद्दल? तेच आहे, दरवर्षी पाणी भरण्याचं प्रकरण वाढतच असतं। कोणीतरी येऊन जातं, त्या व्यतिरिक्त इथे कोणी येत नाही। आता लोकप्रतिनिधी, काल सकाळपासून आमच्याकडे लाईट नाहीये, अद्याप लाईट आलेला नाहीये। तळाला 1-1.5 फुटापर्यंत पाणी आहे। तळाला राहणाऱ्या लोकांची अवस्था खूप बेकार आहे। जो मोठा पाऊस झाला त्यामुळं पूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। वीज नाही आणि त्यात यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये गटाराचं पाणी मिक्स झाल्यामुळं नागरिकांना मोठ्या कष्टांना, हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतंय। NDTV मराठीसाठी महेश गोयलसह मनोज सातवी, नालासोपारा।